काकू हे बघ, कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे, तर तो व्यवस्थितच झाला पाहिजे. असं काही आत्ता प्लीज नको करू की काही प्रॉब्लेम होईल. तुला कळतंय ना मी काय बोलते? नाही नाही कळलं ग. जरा व्यवस्थित सांग ना. काकू अरे ऐक ना, सुरू मी येतो ना नंतर. नंतर कधी येणार आहेस? नंतर कधी येणार आहेस? कार्यक्रम संपल्यानंतर. तू मला कार्यक्रमाच्या ठिकाणी हवेस, घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात वगैरे नकोयस. तुला माहिती ना, हा कार्यक्रम चालू असताना तू नेमका बाहेर असला आणि तुला अंगठी घालायचा कार्यक्रम बघता नाही गेला तर मला नाही चालणार आहे ते. त्यामुळे तू मला इथे हवायस. स्वराचा सगळा गुन्हा तू स्वतःच्या डोक्यावर घेतलायस. त्याच्या साखरपुड्यासाठी, लग्नासाठी एवढी धावपळ केलीस, एवढा पुढाकार घेतलास आणि त्या कार्यक्रमाला तू हजर नाहीस, असं नाही चालणार आहे मला. जरा हळू बोल ना. काय डोक्यावर गुन्हा घेतला, आळ घेतलाय वगैरे असे शब्द वापरू नको. कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. आणि दुसरी गोष्ट, तू माझ्याशी इथे असं बोलत उभं राहू नकोस. काय नाही बोलायचं मी तुझ्याशी? कारण अरे का म्हणजे काय, गर्दीलाही डोळे असतात. श्श्श. दे. लागतो का मला? दीप, मी ऐकलं की तुम्हाला फोटोज काढायला खूप आवडतात. तुमची हरकत नसेल तर आपण फोटो काढायचे सगळे. मला वाटतं आज आपण जे फोटो काढू हे छान आठवणी तयार करतील आणि पुढे आपल्या आपल्या साखरपुड्याला, आपल्या लग्नाला जेव्हा 5-10 वर्ष पूर्ण होतील तेव्हा हे सगळं पुन्हा बघायला खूप छान वाटेल ना. म्हणजे त्यावेळी आजचा दिवस आपण पुन्हा जगू. काढूया चिराग प्लीज. बघा सर, इथे थोडं स्माइल करा. थोडा जवळ येता का? खांद्यावरती हात ठेवून एक फोटो घेतला असता. बघा इथे स्माइल. हातात हात पकडू शकता का? पुढचा हात तुमचा. छान छान वाटेल, खूप छान फोटो येईल हातात पकडून. थोडा असा टर्न होऊन तुम्ही हात पकडू शकता, थोडं असं. हां हां, समोरचा हात असा पकडू शकता तुम्ही. हां, आणि त्यांच्या कमरेमध्ये पाठीमागे असा हात. बघा एकमेकांकडे एकदा. स्माइल. तुम्ही थोडा पुढे या. तुम्ही थोडं त्यांच्या पाठीमागे जावा. हां, त्यांच्या खांद्यावरती एक हात ठेवा. मला तुम्हाला आणखी एक सरप्राईज द्यायचं. खरं तर मी काही सिंगर नाही आहे, म्हणजे मला फार काही चांगलं गाता येत नाही. पण आजच्या आपल्या स्पेशल दिवशी मला तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे, म्हणून हा प्रयत्न करतो. त्यांना द्या. थँक्यू. नकोय मला. ही आहे काय? अरे बाहेर एवढा उकाडा आहे, वेलकम ड्रिंकला नाही म्हणते. नॉर्मल माणसापेक्षा ना जरा वेगळंच असतं हिचं. नकोय सांगितलं ना. घे की मिठाई.
गुरुजी आता झालंय बऱ्यापैकी सगळं. आपण विधींना सुरुवात करूया का? हो जरूर करूया. हे, एक मिनिट. मला मीटर हाक मारली. तुमच्या इथल्या मालकाने सांगितलंय का मला मीटर हाक मारायची म्हणून? हा का बोला ना. एक मिनिट. क्वार्टर तू? तू असा इथे काय करतोय? हा तुला कळतंय का इथे? ऐक ना तुझा. तू काय, मी काय म्हणते, तू इथे काय ऐकून घे. माझा हात सोड. हे बघ, माझं नाव मोठ्या मी सगळ्यांसमोर घेऊ नकोस. तू का वागतो असा? म्हणजे स्वतःच्याच घरी चोरासारखं काय येतो तू? अरे असतात काही गोष्टी मी तुला आता नाही सांगू शकत. सांगू शकत नाहीस का पळवाट शोधतोय? अरे मी काय? हे बघ, तुला खूप चांगलंच माहिती आहे माझं आणि बाबांचं रिलेशन. हा मग त्याला आहेत काही कारण आहेत. आता मला त्याच्या खोलात शिरायला लावू नकोस. हे बघ ज्योती, आत्याची अशी इच्छा आहे की मी हा साखरपुडा अटेंड करावा. आणि बाबांना जर मी इथे दिसलो तर त्यांना नाही आवडणार, आणि आत्याला जर मी इथे नाही दिसलो तर तिला नाही आवडणार. म्हणून हे असं सगळं चालू आहे. तुला एक सांगू? हा बोल. हे बघ, तू ना दारू सोड. अरे हे सगळं दारूमुळे होत आहे. दारू अत्यंत वाईट गोष्ट आहे. ती जर सोडलीस ना तर सगळ्यांचं भलं होईल. ठरवले की प्रत्येक गोष्ट सोडता येत नाही. हे मी तुला काही वेगळं सांगायची गरज नाही ना. म्हणजे तू तुझा राग सोडू शकतेस का? हे बघ, तू माझ्यावर काय येतो? माझ्यावर काय येतो? हे बघ, हा जो तुझा राग आहे नाकाच्या शेंड्यावर असतो राग. हे बघ, दारू जसा माझा प्रॉब्लेम आहे तसं लोकांना नडायचा हा तुझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तू बेस्ट समजू शकतेस तेच की एखादी गोष्ट सोडायची ठरवली की ती सोडता येत नाही. त्यामुळे कृपा करून हे माझं कोणाला सांगू नकोस. चल तुझं सिक्रेट नाही सांगत कोणाला. केले उपकार तुझ्यावर. उपकार? उपकार ठीक आहे, ठीक आहे, करेन. हा, या उपकाराची परतफेड करेन. जा सकट. तू कर परतफेड, पण वसुली मीच करणार. आणि मोठी वसुली बादशाह. प्यारीला कळलं. हॅलो, काय पाहिजे का?